खीर बनवत ठेवलेली आहे. वैभव मला खूप सर्दी झाली आहे. खीर झालेली आहे. माझा आवाज बसलाय आज. झाले दात घासून? नाही. मग जा पटकन घास. झालं गरम गरम मस्त खाऊया. वैभव तुझं आंघोळ झाली का? अन्वी तू आंघोळ नंतर कर. हा चल. माझं झालंय आता खीर. पाहिजे असेल तर घे थोडी. हा अजून बाबू झालं का तुझं? चल हे चल वैभव. चला चला. वैभव तर झोपलाय. चला आताच नाश्ता पण झालेला आहे. तर आता आम्ही चाललो फिरायला. तुला नाही घालता येत का? नॉट पण बांधता नाही येत तुला त्याची. चल आता हे घे कॅप घाल. का? थंडी वाजते ना तू. चल पाणी नाही परत बंद पडली. काल पण बंद झालेली नाही. येते आलंय ना. हॅरो दाखवलं. चल काल पण हो आम्ही चालत आलो वरती माहितीये का? अरे थंडीच किती आहे. वारा बघ किती सुटलाय. किती टाइमपास करते. कर ना. दे ना तू. जा बस आतमध्ये. मग नाही वाजणार थंडी. मागे मागे नाही. हळू. इथूनच ये. हो य. बाय बाय. चलो चाललो आम्ही ना. हो कुठे नेतस? तुझा मोबाईल दे बाबांकडे. सीट बेल्ट लाव. का नाही आहे? तू लावत नाही. अगं पण बाबांनी नाही सांगितलं लावायला. लावलं मी. चल. बाबा काय करतोय? ते मॅथ करायला लावतोय बाबा. गाणी कशी लावू? नको गाणी वगैरे. बाप्पाचं एकच लाव आणि बस झालं. रेडिओ चालू कर. बस सर्दी झाली आहे ना सगळ्यांना. रेडिओ चालू कर. FM. कसं आहे बाबा? FM. हा आई कुठे चाललोय आपण? बाबा ती काय बोलते? ती मॅप काय ग? कारची मॅप. चिल्ड्रन क्रॉसिंग अहेड. बाबा नेतील तिथे. हायवे ना. हायवे आहे ना. हायवे. मला कसं कळलं? जेवायच्या आधी घरी पोचायचंय काय? जेवायच्या आधी? मग बाहेर नाही जेवायचं का? स्ट्रेट आहे. जेवूया ना. नाही संध्याकाळी जायचंय फिरायला. अजून लग्नाला. बघू अजून नाही ठरलं. कोणतं मंदिर आहे? काय माहित. बरं झालं तो ट्रक गेला. बाबा कुठे नेतोय?
रोज रोज गाडी चालवायला जातो बाबा. बाबा प्रॅक्टिस करतोय ना. तुम्हाला वाटत असेल आम्ही नेहमी का गाडीत बसत असतो, नुसते फिरायला जायला बस. तर ड्रायव्हिंग करत राहतो. वैभव शिकतोय ना ड्रायव्हिंग, त्यामुळे आम्ही नेहमी गाडीतच असतो ना तू. चिरी आणि मी नुसते मागे बसलेलो असतो, पुढे बसलेला असतो. कुठे नेतोय काय नाही माहित. टेम्पल खंडोबा का टेम्पलला काय माहित कोणतं टेम्पल. का टेम्पलला काय झालं तुला? काय नुसतं वॉटर पार्क आणि गार्डनच पाहिजे का? चॅप्टर बाबू. थंडी आहे ना, थंडीत ना पार्कला जायचं. जाऊया ना आपण. मम्मी आता जाणार आहे ना मुंबईला. क्रिसमसची सुट्टी पडल्यावर जाऊया आपण. ऊस आहेत बघ त्या ट्रॅक्टर मध्ये. बघ ऊस आहे, ते ऊसाचं ट्रॅक्टर आहे. दिसले तुला ना? ऊसच आहे ना काय? हो ऊसच आहेत बघ. लाकूड आहे. लाकूड नाहीये, ऊस आहेत ऊस. ओ ओ ओ एलिफंट ला द्यायला पाहिजे. काय ऊस खातात ना. गेले असते ती, त्यांनी ते 2-3 गाड्या गेल्या ना पुढे. ते बघ कसे काम करतायत. यांच्यामुळेच झाली ट्रॅफिक सगळी. चढण आहे ना बाबा. होय, ते तिकडचे कधी येतील, कसे येतील? हा बाबा बघ दादा कसे करतायत ते. ए ट्रॅफिक झाली ना तुमच्यामुळे. येड्यांनो काय करता इथे? काही अटकलेत का काय? हाय हाय हाय. आणि मी बघतीये ऊस. हे तो वरती येईल नानू आपल्या इथे. नानू हा बघ कसा वरती दिसतायत ते. पूर्ण गाव आहे बघ किती सुंदर दादू. ना दादा तू खिडकी उघडली बा. इथे आता नदी दिसेल तुम्हाला. आलं का रे? किती आहे? हो आलंय आता, जवळच आहे ते डेस्टिनेशन. पण नक्की कुठे मला नाही कळत आहे अजून. सांग ना. चिर हॉर्स बघ कुठे? सी अहेड. दिसला? ए बाजूला हो हॉर्स. कसं पळतोय दिसला आहे मागून. आता इथे काय आहे? होय खोदलंय. नाही आहे बाजूनी. तुझा रस्ता कसं जाते तिकडून. एवढ्या लांब आलोय आपण. नदीत आलोय. ट्रेन आहे. हे कोणती नदी आहे वैभव? ही पवना नदी. ही आहे का पवना नदी? गणपती विसर्जन केले असतील इथे. गणपती बाप्पा मोरया. किती असतील ना मग. हे थांब, कुठे थांबतो? गोळ्याला थोडी ना जायचं. काट्या लागतील. माकडं असतील. माकडं नाहीये. माकडं कधी पण वरतून येतात रे बाई. इथे बघा डोंगर आहे इथे. इथूनच येत असतील. हा इथून येत असतील. हा इथून येतील माकडू. उतरला तू चिचू? हा पत्ता हो. काय आहे? नदी आहे नदी. नदी
नदू जाऊ नको जास्त जवळ. ब्रिज दिसतोय का? हम्म. बाबा, तिथे जायचं का? चला जाऊया. कशासाठी आले? शी, नाही. बोर. कुठेतरी फिरायला. हो, मला बसायचं. हे शी. डोंगर वगैरे मोठा आहे इथे. दादू तू इथेच थांबते. ए मागे बस. नाही बाबू, खरं बाबांना सांगायला लागतं ना. जा बाबू मागे बस. ए वैभव तिला मागे घे ना. घरी जायचंय ना माझं. आता हे लाव. चल आता घरी. लावलाय ना स्मिता बलूनचा. माझा कुठे आहे मोबाईल? तिच्याकडेच मोबाईल इथेच तर होता. मग पाणी पिया सगळे. बोर झाला आणि रडतीये बिचारी. तिला नाही आवडलं. तिला कुठेतरी थांबायचं. सेफ पाहिजे. कुठं पण नाही थांबू शकत. पाणी ऐकून घे ना. इथून काय राईड घ्यायचं? एवढ्या लांब पहिल्यांदाच आलोय आपण. बाबा गाडी शिकतायत ना, त्यामुळे आपण इथे आलो. फिरायला नाही आलोय असं खेळायला वगैरे किंवा काय करायला. गेलो असतो पण तिथे काय गार्डन आहे का? ते गाडी कुठं लावायची? आपण गाडी सोडून जाऊ शकतो. पार्किंग पण नाही. सांग रस्त्यावर गाडी लावू. बाबा गाडीत बसतील, मग आपण दोघी जायचं. आम्ही जातो. मग हे कसं वाटेल ना बाप्पा. तू जाशील का तरी बाबांशिवाय? मग से स्माईल. खूप साऱ्या लहान मुलांच्या आणि सांस्कृतिक बघ ते स्कूलची मुलं बघ कसे चालले स्कूलला. बघ आणि प्रत्येक मुलाला एक. बोल बाबू. बघ तिथे बघ माउंटन आहे, फार्म आहे. बघत बस ना. हा जंगल जंगल. नानू पण बिचारा बसलाय गप्प. बरा रडला नाही. जनू वर केलंस बाबा आम्हाला. सर्दी झाली आहे ना. लाव रे आपला मॅप. आवाज का रे हलकट. माहिती हा रोड माहिती आहे ना. मला पण माहिती आहे. हा मग का परत लावायला सांगितलं मॅप. तर बाबू हे बघ सगळे योगासन केले. आसन. बाबा कुठेतरी जेवायला जाऊया ना. हा जेवायला जाऊया ना. घरी नाही का जेवायचं? बाहेरच जेवायचं. जायचं पण मिसळ खायला का? वैभव 3 समोर. मिसळ पाव खाशील? पाव खाशील ना तू? काय सांग मला कसं आहे. तर सुरू कशी आहे मला सांगणार. खा चांगली आहे. तिखट आहे.
भरलं अरे दादू पोट भरलं का मिसळ आता घरी जाऊन झोपूया आराम करू पण संध्याकाळी वैभव जायचं लांब आहे ना ते खूप लग्न कशी होती मिसळ तिखट नव्हती ना मला तर वाटते तिखट. तू लहान आहेस ना पण एकदम झटका पण चांगला नाही वाटत ना हा डेंजर मी नुसते ते होती ना गं. शेव नुसती वाटत होती ना हा, बस जास्त काय होतं आपण ते मिसळमध्ये वेगळं टाकत होतो. काय रस्सा तिखट हट. ते मी अशीच प्याली ना नुसती. ते तिखट असतं ना. चवच ना. असं चवच ना. ते फक्त तिखट थोडं पण मीठ नव्हतं पण तिकडचं कमी. आपलं चांगलं होतं कोणतं इकडे बघ चिंचवड ते धक्काचं हा? ना? ते बघ ते आर्यन हा हा ठीक होती जाऊ दे. आता झोपा मस्त पैकी घरी दादू उठ आलो आपण अन्वी उठ आलो आपण उठा या चलो चलो शेना बाबू दमलेला भूक लागलेली ना दादाला ना दादू ए मोबाईल ठेव चल आलो आम्ही घरी आज वैभवने खूप लांब रूटचा ड्राईव्ह केली आहे ना वैभव किती किलोमीटर आ हे कशासाठी असतं? तिथे कळतं बाळा की ते खारुताई आहे बघ बाबू समोर बघ दमलोय ते प्रेस केला ना बटन बाबू आता झोपा मस्त पैकी मला तर झोप आल्या एक तर बरं नाहीये दुपारी आलो आम्ही घरी आणि मला अचानक तापच भरलाय तर आधीच थोडं घसा वगैरे बसलेला सर्दी जाणवत होती आणि आता खूपच ताप भरलाय तर अन्वी आणि वैभव किचनमध्ये आता माझ्यासाठी जेवण बनवत आहेत त्याला बोलते मी करते तर तोच बोलतो मी बनवतो आज तू आराम कर तर मी तुम्हाला दाखवते ते काय करतायत बाबू काय चाललंय बाबा हे दोघं आज बाबू आणि बाबा चिक्की आणि बाबा जेवण बनवतायत हो एवढं एकसाथ थोडं टाकलं असतं. हळू बाळा चटका लागेल आता काय हलवा आणि मग टोमॅटो नाही पहिला सगळे हळद मीठ मसाला काढून ठेवा कुठला चल मी बसते अगं कुठला मीठ मसाला हळद मीठ मसाला काढून ठेव कुठला काय बोलते मी जाते ना बोलते तेव्हा आज अन्वी आणि वैभव आता जेवण करतायत हळद मला आराम देत आहेत आम्ही लग्नाला पण नाही गेलो बरं नसल्यामुळे मसाला गॅस फास्ट नका ठेवू हो रागी मीठ अरे तिथे होतं ना मीठ मिरचीचे हात मीठ हा? तू कुठे चालली चल मी बसते मला त्रास होतो हळद हळद टाकू का नाही थांब हळूहळू टाका एक 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 छोटा चमचा पाहिजे ना टाकायला
विचार बरोबर बाबा सांगते. सगळं मलाच विचारताय तुम्ही, मम्मीच केलं असतं ना. झालं का कुकर? शिस्त आहे का? सगळं हे आवरून ठेवायचं आहे. इथे केवढा पसारा करून ठेवलाय, सगळं आवरून ठेवायचं आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही वैभव, सगळं पसारा आवरायचा आहे. ओके झालं वैभव भात. पापड तळतायत आता, थोड्या वेळाने शिट्टी होऊ दे. हो, फ्रीज मध्ये पापड. येडी. हा, पॅन्ट्री युनिट मध्ये बघ. पॅन्ट्री मध्ये असू दे. चल आता कुकर लावून झालेला आहे. बघू कसा लागतो. आले पापड. घे त्यात भाजून करा वैभव, तळू नको ना. येडू. काय आलं बाळा? काय खातोय चोडून चोडून? कच्चा नाही पापड खायचा. तू कुठे अजून चढतीस? मग बाप्पाचं गाणं लागलंय ना तिथे खाली. ते दत्त मंदिर आहे ना, आज दत्त जयंती आहे ना बाबा. आपण आज मंदिरात जाणार होतो ना बाबा त्या. हा, बघू. मस्त दिसतंय तर छान. बघू, मी टेस्ट करते. दिसतंय तर मस्त झणझणी. मस्त आहे, छान आहे बाबू. थँक्यू. वेलकम. काय करताय? इथे थोडंसं आहे ना बाप्पाचं. आमचं जेवण झालेलं आहे. हो, स्टार आणि मून बघ किती मस्त आहे. जेवण झालेलं आहे आमचं आता. आणि बायकोनी मस्त जेवण केलेलं होतं. तर आता आज दत्त जयंती आहे म्हणून बायको थँक्यू. आज दत्त जयंती आहे म्हणून मंदिर आहे ना तिथे दत्ताचं, तर तिथे करतायत ते आरती वगैरे. तर ती बघतो आणि आता झोपायला जातो. उद्या भेटूया आता उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. अन्वी रागवली आहे कारण की तिला मी थँक्यू नाही ना बोलली. तर अन्वी थँक्यू बाबू. वेलकम. माझ्या बाबूनी पण मला बाबांना मदत केली ना जेवण बनवायला. चला बाय बाय. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय दादू.